नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. तर आजपासून आपल्याला पारायण असे म्हणता येत नाही, पण मी तुम्हाला नेहमी म्हटलं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र नेहमी वाचा. त्यातल्या कथा आपल्याला आजही जीवनात मार्गदर्शक ठरणार आहेत. तर असे हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जे चरित्र आहे त्यातल्या काही कथा किंवा काही गोष्टी मी आपल्याला छोट्या छोट्या व्हिडिओच्या मार्फत रोज सांगत जाईन. तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे मुळात लिहिले कोणी? तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे त्या शंकर भट्टांनी लिहिलेले आहे. शंकर भट्टांना स्वतः श्रीपाद श्रीवल्लभांच्या प्रेरणेने हे चरित्र लिहिण्यास सुचले. तर आता या चरित्राची जी सुरुवात शंकर भट्टांनी जशी केली आहे ती मी त्याच शब्दात तुम्हाला वाचून दाखवतो आणि नंतर अध्यायातल्या प्रत्येक अध्यायातल्या थोड्या थोड्या कथा आपण ऐकणार आहोत. श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता, सकल गुरुपरंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. अनुसया त्रिनंदन भगवान श्री दत्तात्रय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापूर या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही. ते करण्याचे धाडस मी करत आहे, ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळे. मी शंकर भट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण. माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला. मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयनमनोहरी आणि मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले. त्याने मला कन्याकुमारीत जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे मी कन्याकुमारीत जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले. मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता. मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले. देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले. ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर. त्यांच्या दर्शनाने मनाला व आत्म्याला जो आनंद अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. अंबामातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास करण्यास प्रारंभ केला. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. शंकर भटांनी हा चरित्र लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा जे काही सुरुवात केली मी अगदी त्यांच्या शब्दातच वाचून दाखवली किंवा मांडली. पण या पुढच्या कथा मी तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओच्या स्वरूपात सांगणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तर आपण उद्यापासून